सो आता आपण ढोकळा करणार आहोत। इथे मी थोडंसं ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये मी आधी मीठ आणि साखर चवीनुसार घालून घेणार आहे आणि थोडंसं तेल टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे। मग बेसन आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे कन्सिस्टन्सीनुसार आणि आपल्याला एक इनोची पुडी लागणार आहे। सो आता थोडंसं तेल टाकणार आहे, ह्याने बॅटर आणि ढोकळा स्मूथ होतो। 1 चमचा ह्याच्यामध्ये मैदा आणि 1 चमचा मी रवा देखील ॲड करणार आहे। सो तुम्ही बघू शकता हा मैदा आहे, हा रवा मी 1 चमचा घेतलेला आहे आणि हे बेसन पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे। तर हे आता मिक्स करूयात आपण। विस्कच्या साहाय्याने किंवा एका चमच्याच्या किंवा हाताने तुम्ही मिक्स करू शकता। सगळ्या गाठी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत, फोडून घ्यायच्या आहेत त्या। इथे पीठ थोडंसं आपल्याला पातळ वाटतं, थोडं अजून डाळीचं पीठ मी ह्याच्यात ॲड करणार आहे। पीठ थोडंसं 1 अर्धी वाटी ह्याच्यात ॲड करणार आहे, करून घेऊया। सो इकडे मी इडलीचा ट्रे घेतलेला आहे, या साईजच्या आपले इडली टाईपमध्ये ढोकळे तयार होणार आहे, इडलीच्या शेपमध्ये ढोकळा तयार होणार आहे। 4 ट्रे आहेत, ह्याच्यामध्ये थोडंसं 1 तांब्याभर पाणी किंवा 2 किंवा 1-1.5 ग्लास पाणी तुम्ही आधी हीट करून घ्यायचं आहे गॅसवर मीडियम फ्लेमला। सर्व डिश आधी आपण काढून घेऊ, त्यामध्ये पाणी टाकून 1-1.5 ग्लास पाणी आपण टाकून आधी हीट करून घेणार आहोत। मग ह्याला तेलाचा हात लावून इथे इडलीचं हे आहे, हा सर्कल आहे, इथे आपण इडलीचं जे पात्र आहे ह्याच्यामध्ये आपण इथे तेल लावून आधी ग्रीसिंग करून घेणार आहोत आणि मग ढोकळ्याचं बॅटर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आधी पाणी हीट करून झाल्यानंतर आपण ढोकळ्याचं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये आपण 1 पुडी इनो टाकणार आहोत आणि इनो टाकल्यावर हलवल्यावर 5 मिनिटातच आपल्याला ह्यात इडल्या सेट करून घ्यायच्या आहेत आणि शिजायला ठेवायच्या आहेत। सो लेट्स स्टार्ट। सो तुम्ही बघू शकता फास्ट गॅसवर मी इथं इडलीचा कुकर म्हणता येईल, इथं पाणी टाकून 1-1.5-2 पेले पाणी टाकून इथं छान स्टीम तयार करत ठेवला आहे। तर हा तापतोय तोपर्यंत आपण ट्रेला ग्रीस करून घेऊया, तेल लावून घेऊया। सो असं तेलाचा 1 बोट आपल्याला असं हाताला घेऊन हे ग्रीस करून घ्यायचं आहे। असं तुमच्याकडे ब्रश असला तर तुम्ही ब्रशने लावू शकता। ते करून आपल्याला असे सगळे ट्रे मस्त ग्रीस करून घ्यायचे आहेत, बघू शकता। सो पाण्याला छान उकळी आलेली आहे, मी 1 पुडी इनो टाकून मिक्स केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरला किती छान फोमिंग आलेलं आहे। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे, जेणेकरून पातळ झालं तर त्या इडल्या खाली बसणार नाहीत आणि मैद्यामुळे तो टेक्स्चर क्रिएट होतो नायलॉन ढोकळ्यासारखं बाहेर जो विकत आपल्याला भेटतो। सो चला आता त्या ट्रेमध्ये हे भरून घेऊया आपण। 1च पुडी टाकायचं आहे इनो। सो साधारण 1 किंवा अर्धा चमचा बॅटर आपल्याला याच्यामध्ये बसणार आहे। तुमच्याकडचा जो ट्रे असेल किंवा तुम्ही एकत्र सुद्धा स्टीमर जर असेल तर त्याच्यामध्ये लावू शकता। तुम्ही बघू शकता मी 4 इडल्या ह्याच्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत। ह्या ट्रेमध्ये लावण्याचा एक फायदा म्हणजे आपला ढोकळा कुठेही कच्चा राहत नाही आणि सगळ्यात छान शिजला जातो। तुम्ही जर चौकोनी किंवा गोल स्टीमर तुमच्याकडे असेल आणि गोल भांडा असेल त्यातही तुम्ही लावू शकता।
सो पाण्याला छान उकळी आलेली आहे. हा आपण छान सेट करून घेऊया याच्यामध्ये. तर दुसरे पण ट्रे आपण भरून घेऊया. थोडंसं एक पहिला कमी आपण टाकू. ती जी इडली आहे ढोकळ्याची ती उमलायला पण थोडीशी स्पेस आपल्याला ठेवायची आहे. कुकरमध्ये पण तुम्ही ते कुकरच्या डब्यामध्ये पण लावू शकता. फक्त कुकरची शिट्टी लावायची नाही. कुकरलाही छान पाणी गरम झालं की आपल्याला म्हणजे बॅटर भरलेला ग्रीस लावलेला जो कुकरचा डबा आहे हे पीठ भरून त्यामध्ये लावायचं आहे. खाली तुम्ही कुकरची एखादी जुन्या ह्याच्यात तबकड्या भेटायच्या किंवा मग गॅसची ही जी तबकडी असती ही वाली स्टीलची माझी रिमूव्हेबल आहे ही तुम्ही खाली टाकू. त्याच्यावर पण तुम्ही कुकरचा डबा ठेवून एक 20 मिनटं ठेवायचं फास्ट गॅसवरती. शिट्टी लावायची नाही. शिट्टी वाफ जाऊन द्यायची. शिट्टी लावली तर ढोकळा जास्त उमलणार नाही, बसेल, घट्ट ओलं पीठ राहील. सो शिट्टी लावणं अवॉइड करा जर कुकरमध्ये करत असाल. सो सर्व ट्रे भरून मी इकडे सेट केलेले आहे. ह्याच्यावर मी आता झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं ह्या शिजायला ठेवणार आहे. एकदा झाकण लावून घेतलं की तुम्हाला गॅस जो आहे तो फास्ट करायचा आहे. हे सारखं उघडायचं नाही. 15 ते 20 मिनटं तुम्ही घड्याळानुसार सेट करून एक्झॅक्ट 15 मिनटानंतर जरी काढलं तरी चालेल किंवा मग गॅस जर तुमचा लो चालत असेल तर 20 मिनटं. मीनवाईल मी ह्याची चटणी तयार करून घेते. मी इकडं फुटाणा डाळ घेतलेली आहे चटणीसाठी. आपल्याला हिरव्या मिरच्या पण लागणार आहेत. कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकू शकता, ओलं खोबरं पण टाकू शकता आणि शेंगदाणे पण टाकू शकता. सो मी इथे थोडंसं 1 चमचा शेंगदाणा कूट वापरणार आहे आणि ओलं खोबरं माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. सो ह्या हिरव्या मिरच्या आणि ही डाळ मी वाटून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण घालू शकता. मिरच्या कमी घ्या कारण की ह्या मिरच्या आपण कच्च्या वापरणार आहोत. सो तुमच्या तिखट खाण्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही करू शकता. बट हिरवी मिरची डायरेक्ट कच्ची विदाऊट ह्याला आपण तेलाची फोडणी टाकणार आहोत पण मिरची जी आहे ह्या चटणीमध्ये कच्ची जाणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट ॲडजस्ट करू शकता. मिरची कोथिंबीर पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. तुम्ही कोथिंबीर, खोबरं आणि शेंगदाणा कूट किंवा शेंगदाणे टाकून छान मिक्सर करू शकता. मी ह्याच्यात थोडंसं शेंगदाणा कूट टाकून हे वाटून घेते. सो शेंगदाणा कूट टाकलेला आहे. छानपैकी बारीक मिक्सर करून घेणार आहे मी आता हे. आणि एकदा मिक्सर छान फिरवून झाल्यावर थोडंसं पाणी घालून परत मिक्सर करणार आहे. सो तुम्ही बघू शकता वाटून हे छान तयार झालेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मी एकदा फिरवून घेणार आहे. आता आपली चटणी इकडे वाटून छान तयार झालेली आहे. आता मी ही काढून घेऊन यात पाणी आवडीनुसार माझ्या आवडत्या कन्सिस्टन्सीनुसार मी ॲडजस्ट करणार आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो चटणीत पण आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि हे आपण आता छान मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान विस्कने आपण ही मिक्स करून घेणार आहोत. इकडे आपली चटणी तयार आहे. ही फुटाणा डाळीची चटणी असल्यामुळे थोड्या वेळाने ही आणि घट्ट होते. तुम्ही नुसती फुटाण्याची पण करू शकता, नुसती खोबऱ्याची किंवा नुसती शेंगदाण्याची पण अशीच करू शकता किंवा तुम्ही कांदा, टमॅटो आणि लसूण कच्चाच मिक्सर करून देखील अशी चटणी तुम्ही, सुकी चटणी होते ॲक्च्युली ती तुम्ही इडली बरोबर, जे आपल्या रेग्युलर इडल्या असतात त्याच्याबरोबर, डोशाबरोबर पण ती खाऊ शकता. सो ह्याला एक हलकासा आपण मोहरीचा, कढीपत्त्याचा आणि तिळाची फोडणी टाकणार आहोत. तो मीनवाईल आपले 15-20 मिनटं छान झालेले आहेत इडली लावून. सो आपण एकदा चेक करूया ही झाली आहे की नाही. तो पक्कडच्या साह्याने आपण हे उघडून बघूया. छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता इडल्या छान फुगलेल्या आहेत, सुंदर झालेली आहे. सो एक 5 मिनिट अजून होऊन देऊया कारण की इथे थोडंसं कच्चं वाटत आहे. एक 5 मिनिटं अजून होऊ द्या. मंद गॅस करून टाकू आता आपण. सो इथे मी एक छोटी कढई घेतलेली आहे फोडणीसाठी. आपण मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊ. गॅस थोडा कमी करून घेऊया. हलकं तेल टाका. तुम्हाला फोडणी स्किप करायची तर करू शकता, पण हिरवी मिरची बाजूने म्हणून आपण हलकीशी फोडणी टाकणार आहोत. तर फोडणीची चव पण चांगली येते.
एक चमचा छोटा थोडंसं तेल घ्यायचं, जास्त तेल घ्यायचं नाही, तेल चांगलं लागत नाही त्याच्यामध्ये. तडका पण आपल्याला तयार करायचा आहे ढोकळ्यावरचा, सो म्हणून ह्यातच मिक्स करून घेऊया. ह्यातलेच थोडेसे 1-2 चमचे आपण टाकू शकतो तिकडे. सो एकत्रच करूयात मग फोडणी. सो ढोकळ्यासोबत खायला मी इकडे तळायला मिरच्या घेतलेल्या आहेत तळून. सो ह्या आपण आधी फोडणीला टाकू, म्हणजे फोडणीला मिरच्यांचा छान वास येतो. इडली किंवा वडे, बटाटा वडा किंवा भजी किंवा बटाटा वडा किंवा कुठलीही प्रकारची भजी करताना आधी मिरची जर तेलात तळून घेतली तर असा खमंग वास सुटतो. ही एक हॉटेलवाल्यांची ट्रिक असते लोकांना, गिरायकांना खेचण्याची. या मिरचीच्या घमघमाट किंवा चांगल्या खमखमीत वासामुळे लोक अट्रॅक्ट होतात. तर चला, आधी मंद गॅसवर थोडंसं तेल ठेवलेलं, त्यात ही मिरची टाकूया. खूप सेफली आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्या आहेत, कारण की ह्या हातालाही तिखट असतात आणि त्या अंगावरही जोरात उडतात. सो टाकून आपल्याला थोडं बाजूला जायचं आहे. एका चमच्याने आपण ते हलवणार आहोत. बघू शकतो मिरची छान उडायला लागलेली आहे. थोडंसं लांबच थांबायचं आहे. बघू शकता मिरच्या इथं तडतडत आहे. आता हा लांबूनच आपल्याला हा कढीपत्ता मिरचीमध्ये टाकायचा आहे. ते नंतर ह्या मिरच्या उडायच्या पण झाल्यावर तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. कढीपत्ता टाकल्यावरही थोडासा तो उडतो. मोहरी इथं आपल्याला जास्त टाकायची आहे, कारण की आपल्याला ढोकळ्याला फोडणी मोहरीचीच द्यायची आहे. आपण मोहरी इथं टाकून घेऊया थोडी जास्त. एक बारके 2 चमचे तुम्ही मोहरी टाकू शकता. जेवढी मोहरी जास्त असेल तेवढं जास्त चांगली टेस्ट येते ढोकळ्याला. इकडे जिरं घालायचं नाही आहे, भरपूर असे तीळ घालणार आहोत आपण फोडणीला, चव पण छान येते. 2-3 बारके चमचे आपण तीळ घालणार आहोत. तुमच्याकडे जर ओली कोथिंबीर असेल तर ती पण थोडीशी फोडणीला टाकली तर छान लागते. तर जरा गॅस फास्ट करून ही मोहरी आणि ती तडतडले की ह्यातले 1-2 चमचे आपल्याला ह्या चटणीमध्ये टाकायचं आहे. बघू शकता की आता हे तडतडायला लागला, तर गॅस आपण बंद करून घेऊया. 2 चमचे आपण ही फोडणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. मिरच्या नाही टाकायच्यात आपल्याला इथे. कढीपत्ता टाकू शकतो, छान वास येईल कढीपत्त्याचा. थोडी मोहरी आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये खालना. छान मिक्स करून घेणार आहोत. इथं आपली चटणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता इडल्या काढून आपण सर्व करूया आणि इडलीवर पण ही फोडणी उरलेली आपण टाकून घेऊ. सो बघूयात आपल्या इडल्या झाल्यात का. आता मी गॅस बंद केलेला आहे, बिकॉज मगाशीच त्या शिजल्या होत्या. थोडंसं एक 5 मिनिटासाठी मी ठेवल्या होत्या. बघू शकता तिथे छान इडली आपली तयार झालेली आहे. सो एका चमच्याच्या साहाय्याने आपण ह्या इडल्या काढून घेऊ, थोड्याशा गार होऊ देऊ 1-2 मिनटं तरी. सो तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या इडलीचे 4ही ट्रे शिजून तयार झालेले आहेत आणि सुंदर ह्या इडल्या दिसत आहेत. बघण्यासाठी तुम्ही एका चमच्याच्या साहाय्याने देखील हे चेक करू शकता. हा चमचा जर क्लीन आला तर ह्या शिजलेल्या आहेत. असंही त्या 10-15 मिनटात शिजतात. सो चला आता आपण ही इडली काढून घेऊया. सो एका सुरीच्या साहाय्याने आपण ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. हे गरम आहे तर ते पकडणी न धरता आपण ते फडक्याने धरणार आहोत. तुमचा जर ट्रे स्टीलचा असेल तर ती प्रॉब्लेम नाही, जर्मनचा असेल तर तो पकडणी उलटा सुलटा धरून तो वाकू शकतो. सो असं एका सुरीच्या साहाय्याने आपण हे हळूच ह्याचे किनार सोडून घेणार आहोत. तुम्ही चमच्याने पण ट्राय करू शकता. आपण जे ग्रीसिंग केलं होतं ती स्टेप फार महत्त्वाची होती. तुम्ही बघू शकता ग्रीसिंग केल्यामुळे ह्याच्या हे क्लीन लेअर निघालेला आहे आणि ह्याला जास्त पीठ वायाला गेलेलं नाही आहे. सो हा फायदा ग्रीसिंग करण्याचा. सो आता एक एक करून आपण सगळ्याच इडल्या अशा छानपैकी काढून घेऊया ट्रेमधनं आणि मग आपल्याला त्याच्यावर फोडणी टाकायची आहे. बघा किती
क्लीन इडली निघालेली आहे आणि ट्रेला जास्त वाळायला जात नाही, त्यामुळे ग्रीसिंगची स्टेप फार महत्त्वाची आहे, स्पेशली ढोकळ्याच्या बॅटरमध्ये. आपण जे पिठामध्ये तेल टाकलं होतं ते ही एक पॉलिश्ड वरनं जो कवर तयार होतो त्याच्यासाठी तेल गरजेचं आहे. मी इकडे तुम्हाला एक इडली कट करून दाखवणार आहे की हा किती स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा. हे तुम्ही बघू शकता, ही जाळी, हा आतनं पण बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे, सगळी जाळी पडलेली आहे ह्याला मस्त. हे वरनं थोडंसं पाणी पडल्यामुळे दिसतं, हे सुकून जाईल. ही जाळी आपल्याला नुसतं बेसन पिठाने भेटत नाही, थोडासा मैदा टाकणं ह्याच्यामध्ये फार गरजेचं असतं. थोडासा मैद्यामुळे ही टेक्स्चर आणि थोड्याशा रव्यामुळे हे टेक्स्चर आपल्याला मिळत असतं. सो चला आता हे सगळ्याच इडल्या मी काढून घेते आणि फोडणी टाकून घेते. आता मी इथे सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहे. ह्या इडलीच्या वरच्या झाकणातच मी ह्या काढलेल्या आहे. आम्ही उलट्या ठेवणार आहे. ह्या ऑलरेडी ह्या बाजूनी स्मूथ आहेत, ह्या बाजूनी ह्याच्यावर पण फोडणी टाकणार आहोत, म्हणजे ह्या होल्समधून छान ती फोडणी आतमध्ये जाते. आपण ताकात भिजवल्यामुळे ह्या ड्राय झालेल्या नाही आहे. जर तुम्ही पाण्यामध्ये भिजवत आहात किंवा जर इनो नसेल आणि सोडा वापरणार असाल तर ह्याच्यासाठी तुम्ही थोडंसं ह्या फोडणीमधल्या मिरच्या काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबू किंवा सायट्रिक ॲसिड आणि मीठ आणि साखर टाकून थोडंसं पाणी उकळून घ्यायचं आहे आणि मग ते ह्याच्यात टाकायचं आहे. जर तुमच्या इडल्या किंवा इडली ढोकळा किंवा नॉर्मली जो ढोकळा आहे जो तुमचा ड्राय होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तसं टाकू शकता आणि एक 10-15 मिनटं मुरून झाल्यावर तुम्ही वरनं फोडणी टाकू शकता. सो चला आता फोडणी टाकून आपला खायला रेडी आहे आता हा ढोकळा. तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर झालेला आहे. सो तुम्ही पण इडली पात्रामध्ये एकदा ढोकळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा लागतोय ते. चला आता छान फोडणी टाकून घेऊया आपण सगळ्या बाजूनी. कोथिंबीर कच्ची पण वरनं छान ह्या स्टेजला तुम्ही इकडे टाकू शकता, त्याने ह्याची टेस्ट वाढणार आहे. सगळ्या इडल्या तुम्ही स्प्रेड करून घ्यायच्या, आतमध्ये पण तुम्ही हे तेल आणि फोडणी टाकणार आहोत आपण. थोडंसं तेल किंवा फोडणी कमी पडली तर तुम्ही परत मोहरी आणि जिऱ्याची फोडणी ॲड करून खालच्या पीसेसला तर तुम्ही परत टाकू शकता. तर चटणी आपल्याकडे आहे ऑलरेडी, सो हे सफिशियंट होणार आहे. आणि बघू शकता मी छान फोडणी टाकून घेतली आहे. कढीपत्ता तुम्ही थोडासा हिरवा असतानाच फोडणी बंद केली तरी चालेल. कोथिंबीर वरनं तुम्हाला टाकून गार्निश करायचं. सो असं हे आपलं तयार आहे. सो खायला घेऊया चला. सो मित्रांनो, आपली इडली चटणी खायला तयार आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता. सो चला खायला. आणि केली तर मला कमेंट करून सांगा. इकडे मिरच्या पण मी थोड्याशा, तुम्ही हिरवटसर असतानाच हे करू शकते, थोड्या लाल झाल्या मग ठीक आहे, त्याही चांगल्या लागतात. हिरव्या मिरच्या तुम्ही ह्याच्यावर तळून खायला घेऊ शकता ढोकळ्याबरोबर. आणि कोथिंबीर, शेव वगैरे आवडत असेल तर तुम्ही शेव पण टाकू शकता. सो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.